किंवा त्यांचे लोक असतील. गेल्या 10 वर्षात मुंबईची, महाराष्ट्राची त्यांनी प्रचंड लूट केली. आज ते महाराष्ट्रामध्ये कशा करता येत आहेत? उद्या त्यांना पुन्हा सत्ता हवी आहे. उद्या त्यांना पुन्हा इथे महाराष्ट्र लुटायचं आहे आणि उद्या त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रावर घाव घालायचे आहेत, मुंबई तोडायची आहे. यासाठी त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं आहे की भविष्यामध्ये त्यांचं महाराष्ट्र खतम करण्याचे त्यांचं जे स्वप्न आहे ते फार भयंकर पद्धतीने त्यांना कृतीमध्ये उतरवायचं आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांनी अत्यंत सावधपणे ज्या वेळेला मतदान करायचं, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससारखा पक्ष असेल ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब करतायत आणि शिवसेनेचं नेतृत्व माननीय उद्धव ठाकरे साहेब करतायत, या तिघांनी मिळून या महाराष्ट्रात आणि देशामध्ये नरेंद्र मोदी समोर एक भयंकर असं मोठं आव्हान उभं केलेलं आहे. आणि नरेंद्र मोदी कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 जून नंतर पंतप्रधान होत नाही अशा प्रकारचा आत्मविश्वास या देशामध्ये लोकात निर्माण केलेला आहे. आज महाराष्ट्रात जिथे जिथे नरेंद्र मोदी जातील तिथे तिथे शेतकरी त्यांना प्रश्न विचारतोय, कष्टकरी त्यांना प्रश्न विचारतोय. म्हणून नरेंद्र मोदींनी आता हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हा त्यांचा आवडीचा खेळ सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पडता कामा नये. आपण शांतपणे पुढल्या 72 तासाच्या जो आपल्याला निवडणुकीचा कालखंड आहे, उद्या प्रचार संपतोय आणि आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. या देशातली ही निवडणूक ऐतिहासिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या महाराष्ट्राचे सुपुत्र, ज्यांनी अत्यंत गरिबीतून संघर्ष करून शिकून या देशाच्या घटनाकार म्हणून ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, राज्यघटना, संविधान हे खतम करून यांना 400 जागा निवडून आणून आंबेडकरांची घटना खतम करायची आहे. पण आपण कोणत्याही परिस्थितीत ते होऊ देता कामा नये. आणि विशेषतः महाराष्ट्रावर ही जबाबदारी जास्त आहे. उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात मोठं राज्य, 48 लोकसभेचे खासदार निवडून देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि आज संपूर्ण देश या महाराष्ट्राकडे अपेक्षेनं पाहतो आहे. आणि मला खात्री आहे या 48 पैकी किमान 40 जागा महाविकास आघाडी जिंकते आहे आणि नरेंद्र मोदीचं जुलमी शासन हे उलथवून टाकते आहे. ही अशी भूमिका या महाराष्ट्रानं घेतलेली आहे. नरेंद्र मोदी आपल्या वयाची सप्टेंबर महिन्यात पूर्ण करतायत. आता आपली वेळ आहे वृद्धाश्रमात जाण्याची. या महाराष्ट्रामध्ये उत्तम वृद्धाश्रम आम्ही निर्माण केलेले आहेत. आम्ही आपल्याला त्या वृद्धाश्रमात पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण तिथून त्यानंतर हा देश कशा प्रकारे आम्ही चालवतोय आणि पुढे नेतोय हे आपल्याला पाहता येईल. गेले 70 वर्ष या देशावर काँग्रेस पक्षाने राज्य केलं. काही काळ अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते आणि प्रत्येकानं या देशाचा संविधानाचा आत्मा जपण्याचा प्रयत्न केला. पण आज ही वेळ आलेली आहे की नरेंद्र मोदींची 10 वर्ष ही या देशामध्ये फक्त विष पसरवण्यासाठी निर्माण झाली आणि हे विष आता आपण संपवलं पाहिजे. जाता जाता मी इतकं सांगेन, कवी दुष्यंत यांच्या 4 ओळी फार उत्तम आहेत, त्या नरेंद्र मोदीने सुद्धा ऐकाव्यात. कैसे कैसे मंजर सामने आने लगे हैं, कैसे कैसे मंजर सामने आने लगे हैं, गाते गाते लोग चिल्लाने लगे हैं. अब तो इस तालाब का पानी बदल दो, ये कमल के फूल मुरझाने लगे हैं, ये कमल के फूल मुरझाने लगे हैं. या देशामध्ये कमळाबाईचा आता नाश होण्याची वेळ आलेली आहे. आणि मी खात्रीनं सांगतो आपल्याला की महाविकास आघाडी, इंडिया आघाडी हे या देशातले आणि राज्यातले पुढले राज्यकर्ते आहेत.
मी पुन्हा एकदा या मुंबईकरांना आणि महाराष्ट्र जनतेला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्रातून संसदेत निवडून पाठवाव्यात आणि या देशामध्ये नरेंद्र मोदींचं हुकुमशाही शासन उलथवून टाकावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. यानंतर मी विनंती करतो मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांना की त्यांनी या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे आमचे प्रभारी, अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते रमेश चेन्नाथेलाजी, प्रांताध्यक्ष नानाभाई पटोले, सुभाष देसाईजी, संजय राऊतजी आणि सर्व व्यासपीठ समोर बसलेले या मुंबईचे सर्व बंधू आणि भगिनींनो, तरुण मित्रांनो, प्रेसचे सर्व मित्र, आज आमच्या पूर्वी सर्वांनी आपण सर्वांना निवेदन केलेलं आहे आणि महाराष्ट्राची जनताचा जे नाळ आहे, जो महाराष्ट्राची जनताने जो निश्चित केलेला आहे की या मुंबई महाराष्ट्रासहित या देशामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे, म्हणून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांना भरघोस मतांना 20 तारीखला आपण सर्वांना निवडून द्यायचं आहे, असा निवेदन आमच्या सर्व नेत्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, आज काय परिस्थिती आहे देशाची आम्हाला तुम्हाला सर्वांना जाणीव आहे. 10 वर्षपूर्वी कसे कसे प्रकारचे आश्वासन देण्यात आले. भाइयों और बहनों, माताओं, वोट देने जाना तो गैस सिलेंडर को मेरी बहनों नमस्कार करके जाना. त्यावेळी 400चा गॅस सिलेंडर होता, आता 1100चा वर गेलेला आहे. ही परिस्थिती, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना दाम नाही, मालाचा दाम नाही, मजूर शेतकऱ्यांना काम नाही, तरुण बेरोजगारांना रोजगार नाही, ही परिस्थिती या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे. आणि हा देश, या देशाची जनता, महाराष्ट्राची जनता आता एनडीए सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी, देशाच्या पंतप्रधानांशी प्रश्न विचारत आहे की आमचे अच्छे दिवसचे काय झाले, आमचा रोजगारचा काय झाला, महागाई कमी का झाली नाही, शेतकऱ्यांना शेतीचा माल भाव का मिळाला नाही, असे अनेक प्रश्न, सीमाची सुरक्षा, आमचे जवान शहीद होत आहे, असे अनेक प्रश्न या देशाच्या जनताच्या समोर निर्माण झालेला आहे. ते काय उत्तर द्यायला तयार नाही. संजय राऊतजी म्हणले ते बरोबर आहे. हिंदुस्तान, पाकिस्तान, हिंदू मुसलमान, शमशान, कब्रिस्तान. आता तो संजय राउत जी, अब तो बहुत हो गया, अब इससे भी आगे बढ़ गए. लो जिहाद, लैंड जिहाद, अब और जिहाद लेके आ गए. 10 साल में इन्होंने क्या काम किया, देश का विकास कहां गया, महंगाई का क्या हुआ, बेरोजगारी कहीं दूर क्यों नहीं हुई. मुंबई की सारी कंपनियां गुजरात में ले जाके मुंबईकरों को बेरोजगार करके रखा. इसके बारे में भारतीय जनता पार्टी जवाब नहीं देती है. तख्त बदल दो, ताज बदल दो, गद्दारों का राज बदल दो. जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है. ये आज महाविकास आघाड़ी के सारे नेता आपसे विनती और निवेदन करने आए हैं. मैं आप सबको ज्यादा समय नहीं लेना चाहता. बहुत सारे हमारे नेता अलग अलग पक्ष के, अलग अलग पार्टी के यहां पर बोलने वाले हैं. आज देश बचाने की ये लड़ाई है, देश के संविधान को बचाने की लड़ाई है, देश के लोकतंत्र को बचाने की लड़ाई है. राहुल गांधी जी, खड़गे जी, कांग्रेस पार्टी, उद्धव ठाकरे जी, शरद पवार जी, केजरीवाल जी, अखिलेश यादव जी, सारे के सारे इंडिया गठबंधन के नेता इस देश को बचाने की लड़ाई में एक साथ खड़े हैं.
आप याद करिए, जब जब इंडिया की टीम मजबूत होती है तब तक इंडिया सिर्फ देश में नहीं जीतती, वर्ल्ड कप जीत के आती है, वर्ल्ड की चैंपियन बनती है। आज हमारी इंडिया टीम मजबूत हो गई है और इस देश में परिवर्तन लाने का काम इंडिया गठबंधन की सरकार कर रही है और देश के हिंदू और मुसलमान, सिख और ईसाई मिलजुल कर अपना आशीर्वाद दे रहे हैं। हमें विश्वास है कि मुंबई सहित महाराष्ट्र में, पूरे देश में एक परिवर्तन की लहर चल रही है। इसीलिए आज इस सभा का नाम परिवर्तन सभा दिया गया है। देश परिवर्तन करना है, देश को बचाना है, देश के लोकतंत्र को बचाना है, देश के संविधान को बचाना है और इंडिया गठबंधन के सभी उम्मीदवारों को, मुंबई के 6 के 6 लोकसभा के हमारे उम्मीदवारों को, कांग्रेस के उम्मीदवार, शिवसेना के उम्मीदवार, कांग्रेस का हाथ का पंजा और हाथ में लेके मशाल बजा के तुतारी, कांग्रेस इंडिया गठबंधन के उम्मीदवारों को जिताने का काम आप सबको करना है। यही आपसे मैं निवेदन करने के लिए खड़ा हुआ हूं। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद नसीमजी। यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना, त्यांनी या सभेला संबोधित करावं। जय शिवाजी, जय शिवाजी। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या दैवताला स्मरण करून शाहू फुले आंबेडकर विचाराला अभिवादन करून आज या मुंबई मधील 6 लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित झालेले काँग्रेस पक्षाचे सगळे नेते, शिवसेना पक्षाचे सगळे नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते, आप समाजवादी अशा सगळ्या इंडिया महागठबंधनचे सगळे नेते मंचावर उपस्थित असलेले, माझ्या सगळ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, खरं तर भाजप ज्या पद्धतीनं या देशामध्ये गेल्या 10 वर्ष प्रचार करत होती की मोदीला पर्याय काय, पण एका तुमच्यातल्या आमच्यातल्या जनतेच्या मनातला नेता राहुल गांधी त्यांनी ज्या दिवशी निर्णय केला की कन्याकुमारी ते काश्मीर मी पदयात्रा करणार, ज्याप्रमाणे भय भीती केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून निर्माण करून, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून या देशाला तोडण्याचं काम केंद्रातल्या तानाशा नरेंद्र मोदीच्या सरकारने सुरू केलं आणि त्याचं खरं उत्तर महात्मा गांधीच्या विचारांनी देण्याचा एक संकल्प आदरणीय राहुल गांधीजींनी केला आणि त्याला पूर्णत्वास नेलं। त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये तिथल्या महिलांवर जो अत्याचार केंद्रामध्ये बसलेलं असलेलं धृतराष्ट्राचं सरकार आणि त्याचप्रमाणे भाजपचं मणिपूरचं सरकार महिलांवर अत्याचार होत असताना, त्यांची नग्न ढिंड काढत असताना, त्यांची अब्रू लुटत असताना आणि त्यांना जिवंत पेटवत असताना त्याचा आवाजही सुद्धा देशामध्ये पोहोचू देण्याचं, न पोहोचू देण्याचं काटकारस्थान ज्या पद्धतीनं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केला आणि तोही आवाज घेऊन मणिपूर ते मुंबई राहुल गांधीजींनी पदयात्रा सुरू केली आणि देशामध्ये एक वातावरणाची निर्मिती झाली, लोकांमध्ये हिम्मत आली की या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल
तर इंडिया आघाडी हाच एक पर्याय आहे आणि नरेंद्र मोदीचं भाजप प्रणित तानाशाहचं सरकार या देशातून उघडून लावण्याचा संकल्प देशातल्या लोकांनी केला। 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्र, आम्हाला वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार कायदा सुव्यवस्था चांगला असेल म्हणून महाराष्ट्रामध्ये 1 टप्पा नाही तर 2 टप्प्यामध्ये निवडणुका होती, पण महाराष्ट्रातल्याच खोक्याच्या सरकारला निवडणूक आयोगाने अधिकृत केलं आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणुका लावल्या। पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भात निवडणुका झाल्या आणि 5ही पहिल्या टप्प्याच्या निवडणुका महाविकास आघाडीचे 5ही उमेदवार निवडून येतील या पद्धतीचं वातावरण, कारण की लोकांनी निवडणूक हातात घेतली। जसं आज मुंबईमध्ये मी काल 3-4 ठिकाणी सभेला गेलो, तसं मुंबईच्या लोकांनी निवडणूक हातात घेतली, तसं विदर्भामध्ये त्याची सुरुवात झाली। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आपण पाहिलं असेल की नंदुरबारमध्ये प्रियंकाजीची सभा झाली। अफाट जनतेचा सागर त्या भर उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये प्रियंका गांधीच्या सभेला उपस्थित झाला आणि त्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरणाची निर्मिती झाली आणि जेवढं 4थ्या टप्प्यातल्या निवडणुका झाल्या त्या महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय आपल्याला पाहायला मिळतो। मग उद्धवजीची सभा असेल, शरद पवार साहेबांची सभा असेल, राहुल गांधींच्या सभा असतील, जनतेने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्तेनं सहभाग दाखवला। कधी नव्हे नरेंद्र मोदी 2019 मध्ये फक्त 14 सभा घेतल्या, पण आता सभावर सभा। 2 दिवसा पहिले मुंबईमध्ये ते आलेत, रोड शोच्या नावाने मुंबईतले लोक जमा होत नाही म्हणून गुजरातचे लोक आणलेत आणि रोड शोच्या नावानं मुंबईकरांना वेठीस पकडण्याचं पाप 2 दिवसाच्या पहिले नरेंद्र मोदींनी केलं आणि लोकांमध्ये मोठा उद्रेक झाला। घाटकोपरच्या घटनेमध्ये थोड्या सुद्धा संवेदना या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मनात नसाव्यात, राज्यातल्या खोक्याच्या सरकार तर नाहीच। म्हणजे आता होल्डिंगचा पण माफिया या राज्यातल्या सरकारने निर्माण केलं, रेती माफिया, जमीन माफिया, अशा पद्धतीने या खोक्याच्या सरकारने या राज्यामध्ये संपूर्ण वातावरण गढूळ करण्याचं काम केलं। घाटकोपरच्या घटनेमध्ये निष्पाप लोकांचा जीव गेला, पण नरेंद्र मोदींच्या मनामध्ये कोण मेलं याची काळजी नाही, मला सत्ता कशी कायम ठेवता येईल त्या खुर्चीची चिंता त्यांच्या मनात। आमचे मित्र संजय राऊतांनी या ठिकाणी सांगितलं की 4 जूनला नरेंद्र मोदीच्या तानाशाह सरकारचा शेवट होणार आहे आणि मुंबईची जी आज सभा होती आहे ही सभा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीची शेवटची सभा राहणार आहे आणि महाराष्ट्र नरेंद्र मोदी मुक्त अशा पद्धतीचं निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे। या निवडणुकीच्या प्रक्रियामध्ये राज्यामध्ये 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली, जनावराला चारा नाही, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव नाही, दुधाला भाव नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी पूर्ण अडचणीत आला। प्रधानमंत्र्यांच्या सभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्यात, पण शेतकऱ्यांबद्दलचा एक शब्द सुद्धा त्या ठिकाणी काढला गेला नाही। सातत्यानं हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं, पण महाराष्ट्राची जनता, छत्रपती शिवाजी महाराजांची जनता, या जनतेने निर्णय केला की तुमचा हिंदू मुसलमान वाद नाही चालणार। या महाराष्ट्राची जी बरबादी आपण केली, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये तुम्ही घेऊन गेलेत, या राज्याच्या तरुणांना तुम्ही देशोधडीला लावलं, बेरोजगार केलं, त्या प्रश्नाचं उत्तर पहिले द्या। सोशल मीडियावर कधी केंद्रामध्ये काँग्रेस इंडियाचं आघाडीचं सरकार आलं तर तुमच्या म्हशी चोरून नेतील, कधी सांगतात मंगळसूत्र चोरून नेईल, पण ज्या पद्धतीनं 5 गॅरंटी
राहुल गांधीजींनी, आमचे नेते, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय शरद पवार साहेबांनी दिली, त्या आधारावर महाराष्ट्राच्या जनतेने एक एकोपा केला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली. त्यांना आर्थिक ताकद देण्याचा संकल्प त्या ठिकाणी केला. तरुणांना सुद्धा 30 लाख कर्मचाऱ्यांची पदं जे केंद्रामध्ये बाकी आहेत ती संपूर्ण पदं भरली जातील आणि कायद्यामध्ये सुधारणा केली जाईल. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या भरत्या असतील, तलाठ्यांच्या भरत्या असतील, कृषी सहाय्यकाच्या भरत्या असतील, याच्यामध्ये 1000 रुपये देऊन आमच्या तरुण मुलामुलींना परीक्षेला बसायला संधी मिळतं. पण ऐन वेळेवर पेपर लीक करणं आणि त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं जो धडाका बीजेपीनं लावलेला आहे, जवळपास 10 वर्षामध्ये 6 पिढ्या या देशातल्या तरुणांच्या बर्बाद करण्याचं पाप ज्या भाजपने केलं आणि म्हणून त्यामध्ये कायद्यात सुधारणा केली जाईल. जो कोणी पेपर लीक करेल त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा कडक कायदा करू, अशा पद्धतीची गॅरंटी दिली आणि तरुणांना न्याय देण्याची भूमिका घेतली. मित्र, आर्थिक ताकद, एकीकडे जीएसटी सारखा कायदा आणून तुम्हा आम्हाला लुटलं गेलं, त्यांच्या मित्रांना पैसे देण्यात आले आणि म्हणून त्या जीएसटी कायद्यामध्ये बदल करण्याचा संकल्प, गॅरंटी, वॉरंटी सहित देण्याचा निर्णय केला गेला. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय असेल, महिलांना न्याय असेल, तरुणांना न्याय असेल, महागाई कमी करून सर्वसामान्याला न्याय देण्याचा एक संकल्प इंडिया आघाडीच्या सरकारने केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राने निर्णय केलेला आहे की 100% महाराष्ट्रातून भाजप मुक्त असा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे. आणि म्हणून मी पाहतोय की मुंबई सहित महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होतात आहेत, झालेल्या आहेत, त्या ठिकाणी जनतेने निवडणुका हातात घेतली स्वयंपूर्तेनं. आज विरोधकांची सभा समजा शिवाजी पार्कमध्ये असेल, पण ते सगळेच्या सगळे लोक मुंबईच्या बाहेरचे आहेत. मुंबईचे लोक नाही गेली त्यांच्या सभेला. ज्यांना इथं मत मारायचं नाही त्यांना इथं आणलं गेलं. गुजरातचे लोक आणले गेले, कर्नाटकमधून लोक आणलीत, बाहेरचे लोक तिथं आणली गेली. आणि बाहेरच्या लोकांच्या समोर झुटो के सरदार पुन्हा भाषण त्या ठिकाणी करतील आणि तेच रटाळ भाषण. जनतेला 10 वर्षात आम्ही काय दिलं हे कधीच त्यांनी स्पष्टतेनं सांगितलं नाही. पण आमच्या महाराष्ट्राला लुटण्याचं काम ज्या पद्धतीने केलं, मला की महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांची सरकार जेव्हा पाडली गेली, त्या पाडण्याच्या मागे सगळ्यात मोठा उद्देश होता की साठी नरेंद्र मोदीचं एक मोठं स्वप्न होतं की मुंबईच गुजरातमध्ये कशी लुटून नेता येईल, यांचा तो प्रयत्न होता. जवळपास 65% हिस्सा महाराष्ट्राच्या तिजोरीतून देऊन बुलेट ट्रेन करायचा, कारण त्याचा सगळ्यात जास्त भाग जो आहे तो गुजरातमध्ये आहे. या ठिकाणी पालघरमधल्या आमच्या आदिवासींचं जीवन उद्ध्वस्त केलं, तिथलं निसर्ग संपवला, बुलेट ट्रेनच्या माध्यमातून राज्याची तिजोरी लुटली आणि तिजोरी लुटून बुलेट ट्रेन करण्याचा निर्णय. कारण की एकीकडे लोक कोविडमध्ये मरत होते, एकीकडे कोविड जे कोणी आपण त्यावेळेस निर्णय झाला होता की ज्या परिवारामध्ये जे कोणी मृत्युमुखी पडले त्या कुटुंबाला पैसे दिले गेले पाहिजे. पण जेव्हा खोक्याचं सरकार आलं, दोघंच लोक त्यावेळेस मंत्रिमंडळात होते, एक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, या दोघांच्या मंत्रिमंडळाने पहिला जो निर्णय घेतला त्या बुलेट ट्रेनसाठी पैसे पहिले रिलीज केले. बाकीचं महाराष्ट्रातले दुसरे काही प्रश्न नव्हते, कारण की उद्धवजींनी ज्यावेळेस काटकसरीने या राज्यात सरकार चालवत होते, कोविडमध्ये लोकांना मदत करण्याची भूमिका केली, लोकांचा जीव वाचवला जात होता आणि हे गुजरातचे रेमडेसिवीरचं ब्लॅकमेल करणाऱ्या त्या गुजराती व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि दुसरे हे दोघंच्या दोघं रात्री 2 वाजता त्या ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या
रेमडेसिवीर चोर जो गुजरातचा होता डाकू त्याला सोडवण्यासाठी हे 2 वाजता पोहोचले. एकीकडे लोकांचा जीव धोक्यात आहे. मुश्किलनं 150 रुपयाला मिळणारं इंजेक्शन 50-50 हजार रुपयाला 1-1 लाख रुपयाला रेमडेसिवीर इंजेक्शन त्या काळात दिलं जात होतं. आणि एकीकडे आपण पाहतोय की आपल्या त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते त्याला वाचवण्यासाठी फिरत होते. लोक मेलीत तरी त्याचं काही घेणं देणं नाही. आपण पाहतोय की कोरोनाच्या आजारावर आता मोठ्या प्रमाणात चर्चा होते. जे आपल्याला वॅक्सिनेशन दिलं त्या वॅक्सिनेशनचे सुद्धा आता परिणाम जाणवतात. त्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री फार जोरानं सांगत होते की तुम्हाला ते वॅक्सिनेशन घेतलंच पाहिजे, तुम्हाला प्रवास करता येणार नाही. आणि त्याच कंपनीच्याकडून निवडणूक फंड गोळा करण्याचं काम या लोकांनी केलं. आता त्या वॅक्सिनेशनचे परिणाम जाणवायला लागलेत. डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली आणि त्यामध्ये रक्त गोठणं, हार्ट फेल होणं, कॅन्सरसारख्या बिमाऱ्या होणं, लोकांचा जीव जातोय. तरुण मुलं मुली मरतात आहेत. पण मोदीजी त्या ठिकाणी बोलायला तयार नाही. त्या ज्यावेळेस आपण वॅक्सिनेशन घेतलं त्याच्यातही फोटो आपला टाकायला ते विसरले नाही. त्याच्यातही फोटो, संडासामध्येही फोटो छापण्यामध्ये त्यांना कोणीच पकडू शकत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकीकडे आपण पाहिलं की कृषी केंद्र जे असतात शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी खत बियाणं वगैरे मिळतं, तिथं पण आपला फोटो लावला. म्हणजे खत महाग केलं, स्वस्त केलं नाही, पण तिथंही आपला फोटो लावला. पेट्रोल पंपवरही त्यांचे फोटो त्या ठिकाणी पाहायला मिळायचे. मी पेट्रोलच्या किमती वाढवल्या, बघा तुम्हाला कसं बेवकूफ बनवलं. ज्यांनी 10 वर्ष आपल्याला खोटं बोलून या देशामध्ये सत्तेचा दुरुपयोग केला, अशा नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला आपल्या मुंबईकरांनी आता निर्णय केला पाहिजे की यांना कायम तडीपार सत्तेतून करायचा निर्णय आपल्याला करावा लागणार. आपल्या मुंबईमध्ये 4 ठिकाणी मशालचं चिन्ह आहे आणि मुंबईमध्ये 2 ठिकाणी पंजाचं निशाण आहे. आता तिथेही हे गडबड करण्याचा प्रयत्न करतात. काय नकली लोक उभे करता येईल का, मग त्याला कसं ते सिंबल लावता येईल. आपल्याला सतर्कतेनं त्या ठिकाणी मतदान करावं लागणार आहे. पंजाचं ठीक आहे, पण मशालमध्ये आपल्याला मुंबईमध्ये त्याची शिकवणी करून बरोबर मतदानाला शिकवून आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या नंबरवर तो मतदान आहे हे सांगण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागणार. कारण की हे लोक मतविभाजन कसं करता येईल, धर्माच्या आधारावर कसं या ठिकाणी लोकांचं विभाजन करता येईल आणि मतदान याच्यामध्येही गडबड कशी करता येईल याचा प्रयत्न हे लोक करतील. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत. त्याच्यासाठी इंडिया आघाडीची निर्मिती झालेली आहे. आणि तुम्हाला आम्ही विश्वास देतो की या महाराष्ट्राला आणि देशाला सुरक्षित ठेवण्यामध्ये महाराष्ट्राच्याच लोकांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा ठरला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामधून मुंबईसह ज्या काही आता जागा आपल्या निवडणुकीसाठी वाचलेल्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आपले उमेदवार भरघोष मताने निवडून याव्यात अशा पद्धतीची नम्र विनंती मी आपल्या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद नाना पटोलेजी. यानंतर राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी आपणा सर्वांसाठी एक संदेश पाठवलेला आहे. तो संदेश आपण स्क्रीनवरती बघणार आहोत. मैं बिहार और पूर्वांचल के लोगों से अपील आवाज करना चाहता हूं कि 2024 के लोकसभा चुनाव में इंडिया गठबंधन एनसीपी शरद पवार जी की पार्टी, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे जी की पार्टी, कांग्रेस पार्टी को आप लोग बहुमूल्य वोट देकर के विजय बनाने का काम करें और देश के संविधान, लोकतंत्र, आरक्षण को बचाने के लिए और गरीबी, महंगाई, बेरोजगारी से मुक्ति पाने के लिए चुने. बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्यासपीठावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू तुषारजी गांधी सुद्धा आपणा सर्वांमध्ये आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पंटू तुषार गांधीजी या ठिकाणी आहेत. नमस्कार. मी मराठीत बोलतो कारण माझी आई महाराष्ट्रीयन आणि माझे वडील गुजराती होते, म्हणून खराखुरा मुंबईकर आहे मी. दोन्ही वारसे मला भेटलेत, पर जब जाहिर बात करनी होती है तो हिंदी में बोलना ज़्यादा उचित समझता हूँ. मेरे पास वक्त कम है. मैं सिर्फ इतना कहना चाहता हूँ कि ये बहुत महत्वपूर्ण एक वक्त है जब मंच पे सारे पॉलिटिकल पार्टीज़ के नेता बैठे हैं. उन्हीं के बीच नागरिकों के बीच में नागरिकों के मुद्दों पर काम करने वाले मेरे जैसे को भी स्थान दिया गया और मुझे बोलने का एक मौका दिया गया. ये दिखाता है कि इस गठबंधन को नागरिकों का समर्थन किस हद तक प्राप्त है. मेरा इधर आने का एक और मकसद है जो ऐतिहासिक है, क्योंकि मैं ये बात आप सबको बताना चाहता हूँ कि उद्धव जी के दादा प्रबोधनकार ठाकरे जी का मेरे परिवार पर बहुत बड़ा एहसान है. प्रबोधनकार जी ने जब बापू की विदर्भ में हत्या करने का एक प्रयास उनको पता चला कि बापू की हत्या करने का प्रयास विदर्भ में होने वाला है, तो बापू के साथियों को उन्होंने इस बात बताई कि उनका संरक्षण आपने करना है, और उन्होंने एक जाहिर चेतावनी दी थी कि ये जो गांधी को मारने के प्रयास महाराष्ट्र में लगातार किए जा रहे हैं ये बंद होने चाहिए. उस प्रयास में से मेरे परदादा बचे थे और उसका एहसान ठाकरे परिवार के पूर्वजों का जो एहसान हमारे ऊपर है वो हमने सबके सामने बताना ही चाहिए. और इसलिए मैं ये बात के लिए मेरा जो एक आभार मानने की एक औपचारिकता है, क्योंकि आभार मानने की ज़रूरत नहीं है, उन्होंने अपने कर्तव्य को निभाया था और वही चीज़ इतिहास में आज इस मंच पे मुझे ले आई है. आज भी वो हत्यारी विचारधारा हम पे हावी होने की कोशिश कर रही है, पर हमने पहले भी उनको हराया है, आज भी हम एकजुट होकर उनको हराएंगे. ये जो यहाँ सब लोग आए हैं वो इस बात का सबूत है कि अगर मशाल की रोशनी है, अगर तुतारी की रणभेदी गर्जना है, तो उनके साथ हाथ की ताकत है. जो महाराष्ट्र का एक गौरव हुआ करता था कि इसको फुले, शाहू, छत्रपति और अंबेडकर की भूमि कहा जाता था, इसके साथ दुर्भाग्य की बात है कि अब महाराष्ट्र के नाम के साथ गद्दारों का नाम भी जुड़ गया है. और यही गठबंधन है जो उस कचरे को साफ करके भूमिका थी इस देश में उसको वापस स्थापित करेंगे. मैं बहुत बोलना नहीं चाहता, लेकिन ये जरूर कहना चाहता हूं कि 20 तारीख को महाराष्ट्र की राजनीति का स्वच्छता अभियान नागरिकों ने चलाना है और ये कूड़ा करकट उठा के बाहर फेंक देना है. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिया महाविकास आघाडी यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, आप, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय जनता दल,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, यूथ रिपब्लिकन, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी गणराज्य पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लिबरेशन, भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी, अशा सर्व पक्षांची ही इंडिया महाविकास आघाडी. आणि आता ज्यांची आपण काही वेळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आप पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी, त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, या सर्वांचं काही क्षणामध्ये मंचावरती आगमन होत आहे. आजची ही परिवर्तनाची जाहीर सभा आणि या व्यासपीठावर सर्व प्रमुख पक्षाचे सन्माननीय नेते, या सर्वांना आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन मी विनंती करतो महाराष्ट्राचे प्रभारी आणि भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रमेश चेन्नीतला यांनी आपले विचार मांडावे. अखिलेशजी यादव यांनी एक संदेश पाठवलेला आहे, तो आपण बघूया स्क्रीनवरती. नमस्कार, मैं महाविकास आघाड़ी के पक्ष में आप सभी लोगों से मतदान के लिए अपील कर रहा हूं. महाविकास आघाड़ी जो चुनाव मैदान में है, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे और दूसरे हमारे साथी शरद पवार जी, उनका दल, मुझे पूरा भरोसा है कि इस चुनाव में लोकतंत्र बचाने के लिए, संविधान को बचाने के लिए, देश की तरक्की और खुशहाली के लिए महाविकास आघाड़ी के पक्ष में उद्धव बाला साहब ठाकरे, उनकी पार्टी, शरद पवार जी, उनकी पार्टी के पक्ष में आप सब लोग मिलकर के ज़्यादा से ज़्यादा मतदान करेंगे. आपके मतदान से ही लोकतंत्र बचेगा. आप सभी से अपील है कि इंडिया गठबंधन के जितने भी सहयोगी दल हैं, उनके पक्ष में मतदान कर करके लोकतंत्र बचाने की लड़ाई लड़ें, संविधान बचाने की लड़ाई लड़ें, बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी का दिया हुआ संविधान की रक्षा करने का काम करें. इंडिया गठबंधन और उसके सहयोगी दलों का आप सब लोग सहयोग करना, मैं यही आपसे निवेदन और अपील करना चाहता था. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. आणि आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं
या व्यासपीठावर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण स्वागत करत आहोत. दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्यात भेटू दे शिवसेनेची मशाल. शिवसेनेची मशाल. हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन करत्यास तू बहाल. दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या शिवसेनेची पेटली मशाल. छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. शिवसेनेची मशाल. शस्त्रनाद होऊ दे रणदुंदुभी वाजू दे नाद घोष गरजू दे निशाल. दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्यात भेटू दे शिवसेनेची मशाल. शिवसेनेची मशाल. हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन करत्यास मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी या मंचावर होत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या प्रतिमांचं पूजन सन्माननीय प्रमुख नेत्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. आणि यानंतर मी या प्रतिमा पूजनानंतर छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. आणि मी विनंती करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना त्यांनी या सभेला संबोधित करावं. अत्यंत महत्वाची ही विकास आघाडीची परिवर्तन जाहीर सभा आणि या सभेसाठी सर्व सन्माननीय नेत्यांची उपस्थिती आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शस्त्रनाद होऊ दे रणदुंदुभी वाजू दे नाद घोष गरजू दे निशाल. दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्यात भेटू दे शिवसेनेची मशाल. काही वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. माननीय खरगे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम
देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्या 5 वाजता प्रचार संपतोय. तसं पाहिलं तर ही निवडणूक प्रचाराची सांगता सभा आहे आणि आपल्या विजयाची नांदी ठरणारी ही विराट जनसभा आहे. आज मुंबईमध्ये 2 सभा होत आहेत. एका बाजूला तुम्ही सगळे आलेला आहात, आपण सगळे आलेलो आहोत, आणि दुसऱ्या बाजूला कोण जमले तुम्हाला कल्पना आहे. सगळे गद्दार आणि भाडोत्री, सगळे बेअकले आणि नकली, अशी असली शिवसेना, असली काँग्रेस, असली राष्ट्रवादी आणि सर्व मित्रपक्ष आहेत, त्यांची ही सभा आहे. तिकडे सगळी भाडोत्री माणसं आहेत, वक्ते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, आणि मला असं कळलं की माणसं सुद्धा भाड्याने आणलेत. इकडे एकाने तरी हात वर करून सांगायचं की कोणाला भाडं दिलंय का रे? एक तरी भाडखाऊ आहे. सगळे तिकडे गेलेत. आणि गंमत म्हणजे मी थोडासा रिपोर्ट घेत होतो. आता 4 जूनपर्यंतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिलेत, कारण 4 जून नंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. हे आपण ठरवलेलं आहे. मी काल मुलाखत देताना एक शब्द वापरला की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदीजींनी आपल्याला फसवलं होतं, नोटबंदी जाहीर केली, अचानक 8 वाजता उतरले टीव्हीवर आणि सांगितलं, आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की काहीतरी चांगलं पंतप्रधान आलेत, काहीतरी चांगलं बोलतील, पण आले आणि सांगितले की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत त्या नोटा आज रात्री 12 वाजल्यापासून फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्यांचं चलनी महत्व 12 वाजल्यापासून रद्द करण्यात येत आहे. त्याला डिमॉनिटायझेशन म्हणतात. मग तसंच मोदीजी, तुम्ही आज शिवाजी पार्कवरनं बोलतायत, बोलून घ्या. पंतप्रधान म्हणून शेवटचे मुंबईत आले आहेत, बोलून घ्या. कारण 4 जूनला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. याचा अर्थ असा की जसं चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसं तुम्ही 4 जून नंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल, देशाचे पंतप्रधान राहणार नाही, कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही. मला काही वेळेला कीव येते काही लोकांची. काय लोक जमवतात, जणू काही देशातले सगळे प्रश्न संपलेत, महागाई कमी झालेली आहे, सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे, सगळे खाऊन पिऊन ढेकर देऊन सुस्त पडलेत. अशा एका वातावरणात हे लोक राहत आहेत. चीन तिकडे ढेंगेमध्ये घुसलाय, आडवा तिडवा घुसलाय. तिकडे ना मोदी जायला तयार, ना अमित शहा जायला तयार. पण सगळी फौज भाडोत्री घेऊन संपवायला आज इकडे आलेले आहेत. संपवून बघा. मी आव्हान देतोय, मोदीजी तुमच्यात हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा. नाही हा माझा महाराष्ट्र, तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही. कारण इकडे आम्ही तसबिरीचं पूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, हा महाराष्ट्र, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तो शहा, मोदी आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही कदापि होऊ देणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही किती डोके आपटा, डोके फुटतील, पण माझा मर्द मराठा जो हिम्मतवान आहे तो एक सुद्धा फुटणार नाही. आणि तुमच्याकडे तुम्ही सगळे गद्दार घेतायत, घ्या. उलट काही वेळेला एक गोष्ट बरी असते, जो निसर्गाचा नियम आहे. ऋतू येतात, ऋतू बदलतात, पानं उगवतात, पानं सडतात, आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. ती जोपर्यंत झडत नाहीत तोपर्यंत नवीन अंकुर फुटत नाहीत. आज सगळे सडलेली पानं मी माझ्या शिवसेना या वृक्षाने टाकून दिलेली आहेत. ती तुमच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्यांनी गोळा करून तुमच्या गळ्यात घातलेली आहेत.
भारतीय जनता पक्ष हा कचरा गोळा करणारा पक्ष झालेला आहे. कचरा गोळा करणारा पक्ष, कचरा जमाव पक्ष. भाडोत्री तर आहेच, भाकड आहेच, भेकड आहेच आणि कमळाबाई तर आहेच आहे. पण ही पहिली निवडणूक अशी आहे की या वेळेला नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रचाराची दिशा सापडत नाहीये. त्यांना एक असा उन्माद चढला होता की ही देशातली जनता आपण काही केलं तरी ऐकेल. 400 पारचा नारा दिला होता. पण आपण काय दिला नारा? अबकी बार भाजपा तडीपार. आणि हा नारा दिल्यानंतर ते चिडीचूप झाले. मग घराणेशाहीचा मुद्दा काढला. त्यांना असं वाटलं होतं की घराणेशाहीचा मुद्दा काढला तर उद्धव ठाकरे गप्प बसेल. अहो मोदीजी, तुम्ही कोणत्या घराण्याचे मला माहिती नाही. तुमच्या घराण्यावरती कसले कोणाचे संस्कार आहेत मला कल्पना नाही. मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण माझं घराणं ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात त्या मातीमध्ये औरंगजेब जन्माला आला. आणि आज तुम्ही जे काय संपूर्ण गल्लीबोळं फिरताय महाराष्ट्रामध्ये, मुंबईची गल्लीबोळं धुंडळतायत तुम्ही. औरंगजेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 27 वर्ष हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला. 27 वर्ष महाराष्ट्राशी झुंजला. पण पुन्हा त्यांनी आग्रा बघू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला इकडेच मूठमाती दिली. आज तुम्ही काय म्हणून मतं मागतात महाराष्ट्रासाठी? काय अधिकार आहे? काय केलं तुम्ही महाराष्ट्रासाठी? गेल्या 2 वेळेला महाराष्ट्राने तुमच्यावरती प्रेम केलं. 40 पेक्षा जास्त खासदार मोदीजी तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी माझ्या महाराष्ट्राने तुम्हाला दिली होते. मी सुद्धा त्याच्यात सामील होतो, ज्याचा मला आज पश्चाताप होतोय. पण तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्र लुटायला निघालात, मुंबई लुटलीत. हे तुमचे बाळासाहेबांचे विचार. बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये. काय म्हणून घेता तुम्ही नाव? ज्या बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट, एक तर पहिल्या प्रथम हिंदू हृदय सम्राट हा शब्द नीट उच्चारायला शिका. कारण तो त्यांच्या भक्तांनी दिलेला नव्हता. भक्त लाखो आहेत. जनतेने त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं. आणि तुमचा जो महाराष्ट्रावरचा आकस आहे हा पदोपदी दिसतोय. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही तुम्ही भिकारी करायला निघालात. महाराष्ट्रामधले उद्योग धंदे तुम्ही गुजरातला पळवून नेले. आणि काल परवाकडे जो त्यांनी रोड शो केला, काय उन्माद काय असतो तो काल बघायला मिळाला. जिथे 2 दिवसापूर्वी ते होर्डिंग कोसळून त्याच्यात काही जण मृत्युमुखी पडले, त्यांचं रक्तही सुकलं नव्हतं. त्याच्या आत त्याच विभागामध्ये ढोल ताशे बडवत, लेझिम बिझिम सगळं वाजत गाजत, फुलं उधळत तुम्ही स्वतःचा रोड शो केला. हे एवढे निर्दयी झालात तुम्ही. एक तर तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये मदत केली त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. मग असं नेमकं आहे तरी काय की उद्धव ठाकरेचं तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलत, वडील पण पळवलेत, तरी देखील ही लोक हटत का नाहीत माझ्याकडनं? काही लोक माझ्यासोबत आहेत. मी जिथे जिथे जातो तिकडे गर्दी होते, प्रत्येक ठिकाणी गर्दी होते. आणि लोक समोरून सांगतायत उद्धवजी चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही लढा, फक्त या हुकुमशहाला गाडा, तुम्ही या हुकुमशहाला गाडा. ही लढाई माझी मी लढत नाहीये, ही लढाई मी तुमची लढतोय. हे सगळे जण एकत्र आलेले आहेत, हे स्वतःची लढाई लढायला आले नाहीत. देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा जर कोणी असा विचार केला असता, अरे एवढे ताकदवान आहेत इंग्रज, काय होणार यांच्या पुढे, मारून टाकतील, मारली लोक, फासावरती गेली, घरदार कुटुंब सगळ्यावरती त्यांनी निखारा ठेवला. पण तरुण तरुण मुलं क्रांती त्यांनी केली, लढ्यामध्ये उतरली, फासावरती चढली, तुरुंगवास भोगला, हाल अपेष्टा सोसल्या. कोणासाठी? देशासाठी.
काल जो मी प्रश्न विचारला तोच पुन्हा विचारतोय, देश म्हणजे आहे तरी काय? भारत माता की जय आपण बोलतो, ती भारत माता आहे तरी कुठे? नाशिकच्या सभेमध्ये जेव्हा मोदीजींनी सुरू केलं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, तेव्हा समोरचा एक शेतकरी उठला, उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की कांद्यावरती बोला. ती क्लिप तुम्ही बघा, मुद्दामून बघा, मोदींच्या डोळ्यांकडे बघा. हुकुमशहाची नजर कशी असते, राक्षसी. अरे शेतकरी तुमच्याकडे पंतप्रधान म्हणून कांद्याचा हमीभाव मागतोय, कांद्याला भाव मागतोय, निर्यात बंदी उठवा सांगतोय. त्याचं न ऐकता तुम्ही भारत माता की जय, भारत माता की जय. मग भारत माता मोदीजी, तुमची भारत माता नेमकी आहे तरी कुठे? माझी भारत माता माझ्या समोर बसलेली आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा सुद्धा भारत माताच आहे. मणिपूरमध्ये ज्यांचे धिंडवडे काढले गेले त्या महिला सुद्धा भारत माताच आहेत. देश म्हणजे देशातली माणसं आहेत, देश म्हणजे देशातले दगडधोंडे नाही आहेत. दगडधोंडे म्हणजे देश नाही. कदाचित पंतप्रधान म्हणजे दगडधोंडा असू शकेल, पण देश दगडधोंडा असू शकत नाही. मग तुम्हाला संवेदनाहीन झालेला आहात तुम्ही. आणि तुमची 10 वर्षातलं एक तरी काम असं सांगा की ज्या जोरावरती तुम्ही मतं मागताय. दर वेळेला काही निवडणूक आल्यानंतर हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान. अरे इकडे सुद्धा आले असतील मुसलमान, आलेत का रे? आलेत ना. आता त्यांच्या पोटात दुखते की उद्धव ठाकरेच्या बरोबर आणि इंडिया आघाडीच्या बरोबर, महाविकास आघाडीच्या बरोबर हे मुसलमान सगळे येत आहेत. मग कधीतरी मुसलमानांना घुसखोर ठरवायचं, कधीतरी जास्त मुलं होणाऱ्यांना म्हणून आम्ही त्यांना संपत्ती वाटणार असं बोलायचं. आणि काल परवा तर बोलले की मी ज्या क्षणी हिंदू मुसलमान भेद करेन त्या क्षणी मी ह्या राजकीय जीवनाचा त्याग करेन. मोदीजी, तुम्हाला त्याग कधीच करायला पाहिजे होता, कधीच करायला पाहिजे होता. तुम्ही एक तर यांना घुसखोर बोलता, एक तर यांना देशद्रोही ठरवता. आणि काल तुम्ही जे बोललात की मी हिंदू मुसलमान भेद कधी करतच नाही, मग का आम्ही करतो? आम्ही करतो का मग? नाही म्हणे माझं बालपण आमच्या आडोस पडोस सगळीकडे मुस्लिम कुटुंबीय राहायचे आणि त्यांच्या सोबत माझं बालपण गेलेलं आहे. मी सुद्धा त्या ताजियाच्या खालून गेलेलो आहे. ईदच्या दिवशी आमच्या घरी स्वयंपाक होत नव्हता, मुस्लिम कुटुंबियांकडनं आमच्या घरामध्ये जेवण येत होतं. मग काहीतरी मिठाची काहीतरी ठेवा ना तुम्ही, खाल्लेल्या मिठाची. आणि मग मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण येत होतं, त्याचा मेनू पण सांगा काय. मग तो तुम्ही खाल्ला होतात की नव्हता? मग अमित शहाना सांगा की तुम्ही ते सगळं खाल्लं होतं. कारण अमित शहा काल बोललेत की मोदींना तिसऱ्या वेळेला पंतप्रधान का करायचंय, तर जो कोणी गोहत्या करेल त्याला उलटा टांगून आम्ही सरळ करू. म्हणजे मला कळलं नाही नेमकं काय करणार. उलटा टांगणार मग परत सरळ करणार. मग तो सरळ आहे तो बरा आहे ना, त्याला उलटा का करताय? म्हणजे तुमच्या बोलात बोल काही नाहीये. आणि मग कधीतरी काहीतरी नाटकं करायची. आज कोणतेही विषय त्यांच्याकडे नाही आहेत. 25च्या वर सभा केवळ महाराष्ट्रामध्ये त्यांच्या झाल्या. एका तरी सभेत मोदी या अरविंद जी आइए. बघा एक एक साथी आपल्याकडे जोडले जात आहेत आणि न घाबरणारे. तुरुंगात गेलो तरी चालेल पण मोदी समोर झुकणार नाही असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आपल्या सोबत आलेले आहेत. अरविंद जी, मैं थोड़ी देर में मेरी बात पूरी करता हूं. पवार साहेब पण आले, त्यांनाही बोलायचंय, खरगे साहेबांना बोलायचंय. पण फक्त एक दोन गोष्टी सांगतो. मोदीजींचं जे चाललेलं आहे, आईचं कर्तव्य काय असतं? जसं शोले मधला एक तो डायलॉग आहे, गब्बर सिंग सांगतो कि दूर गांव में आधी रात जब बच्चा रोता है तो मां कहती है बेटे सो जा वरना गब्बर आ जाएगा.
तसाच देशातली जनता मोदींना सांगते की आम्हाला भूक लागले, आम्हाला अन्न पाहिजे, आम्हाला नोकऱ्या पाहिजेत, आम्हाला सुरक्षा पाहिजे. मोदी सांगतात गप बसा नाहीतर मुसलमान येतील. अहो 10 वर्ष तुम्ही तिकडे उभवली खुर्ची. या 10 वर्षामध्ये तुम्हाला हा सलोखा करता नाही आला. दरवेळेला काय झालं की पाकिस्तानची भीती दाखवता तुम्ही. चीन बद्दल का नाही बोलत, बेकारी बद्दल का नाही बोलत. आणि मग त्यांचं जे आता सुरू झालं मला खरंच कीव येते. तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला नकली संतान बोलताय. मोदीजी तुमची असलीयत काय आम्हाला काढावी लागेल. आणि मी माझ्या या सगळ्या मुंबईकरांच्या समोर तुम्हाला आव्हान देतोय, चला एका व्यासपीठावर येऊया. मी माझी 7 पिढ्यांची वंशावळ जनतेसमोर ठेवतो. मोदीजी तुमची असली तर तुम्ही ठेवा. तुमच्या 7 पिढ्यांनी देशासाठी काय केले ते सांगा. आणि माझ्या ठाकरे घराण्याच्या 7 पिढ्यांनी काय केले हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणारे? काय ब्रह्मदेवाचे बाप झालात? नाही, ते तर बोलून झालंच आहे. हे तर बोलूनच झालेलं आहे. पण मोदीजी इकडे सगळे जे मुंबईकर आहेत, हे मुंबईकर जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांना मदत करायला धावून जातो तो शिवसैनिक जातो, भाजपचा कार्यकर्ता नाही जात. कुठे आग लागली, कुठे पूर आला, कुठे ऍक्सिडेंट झाला, कुठे बॉम्बस्फोट झाला, पहिला धावून जातो तो शिवसैनिक जातो. तो वाचवणाऱ्याला विचारत नाही तू कोण आहेस रे, हिंदू आहेस का मुसलमान आहेस, मराठी आहेस का गुजराती आहेस, उत्तर भारतीय आहेस का दक्षिण भारतीय. आणि अशा बचाव कार्यामध्ये अनेक शिवसैनिकांनी स्वतःचे जीव सुद्धा गमावलेले आहेत. मोदीजी तुमचा पक्ष एकतर स्वातंत्र्य लढ्यात नव्हताच, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा नव्हताच. उलट तुमचे जे पूर्वज होते मोरारजी भाई देसाई, त्यांनी मराठी माणसाने इकडे गोळ्या घातल्या होत्या. 105 हुतात्मे झाले होते. संघर्ष करून रक्त सांडून ही मुंबई आम्ही मिळवलेली आहे. आणि मोरारजी भाईनी तेव्हा पोलिसांना सांगितलं होतं की मी गोळ्या तुम्हाला माणसांना मारायला दिल्यात, गोळ्या वाया घालवायच्या नाहीत. ही एवढी मस्ती तुम्ही आमच्या घरात येऊन आम्हाला दाखवणार? मुंबईमध्ये तुमच्या कंपन्या दादागिऱ्या करतात, मराठी माणसाला इकडे प्रवेश देणार नाही. मी सगळ्या गुजराती लोकांबरोबर विरुद्ध नाहीये. तुषार गांधींना मी काल सुद्धा सांगितले गुजराती सुद्धा आमचे आहेत, गुजरात सुद्धा आमचाच आहे. पण हे मोदींमुळे जे 2-5 मस्तवाल झालेत त्यांना सांगतोय वेळीत सुधरा. मराठी माणसाला जर का तुम्ही प्रवेश दिला नाही तर तुमची दरवाजे तुमचे आम्ही बंद करून तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही. गेट आउट. आणि मोदींना पण सांगतोय इकडे आम्ही मराठी गुजराती हिंदी सगळे एकत्र राहतोय, मुसलमान सुद्धा राहत आहेत, गुण्या गोविंदाने राहत आहेत. मिठाचा खडा टाकू नका. कोरोनाच्या वेळेला अजूनही लोक विसरलेले नाहीत. महाविकास आघाडीचं सरकार होतं. मी स्वतः अमित शहा आणि मोदींना फोन करून सांगत होतो की माझ्याकडे राहणारे उत्तर भारतीय गावी जाऊ इच्छित आहेत, घरी जाऊ इच्छित आहेत, तुम्ही ट्रेन उपलब्ध करून द्या, मी पैसे देतो, सरकार पैसे देईल. नाही 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 अभि नाही अभि नाही अभि नाही. मग सगळे निघाले. मी त्यांना सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. नाही 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 अभि कुछ तो करो कुछ तो करो. मग काही दिवसांनी सगळ्यांचा संयमाचा बांध तुटला आणि लोंढेच्या लोंढे निघाले. तरी देखील ठिकठिकाणी जिथे जिथे त्यांना थांबवता येणं शक्य होतं तिकडे आम्ही थांबवलं. जवळपास 7 ते 8 लोकांना, परप्रांतीय जे मजूर आहेत त्यांना जिथे जिथे थांबले तिथे त्यांच्या छावण्या उभ्या केल्या. त्यांना दिवसातनं 2 ते 3 वेळा आपण जेवण देत होतो, औषध पाणी देत होतो. पण मोदी सरकारने आपल्याला ट्रेन दिली नव्हती, अजिबात दिली नव्हती. आणि मग उत्तर भारतात जे घडलं होतं, उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं होतं, मोदी जी आप तो कह रहे कि गंगा माँ ने आपको गोद ले लिया है. जब गंगा माँ में लाशें बह रही थी तो गंगा माँ के आंसू पूछने के लिए आप क्यों नहीं गए थे? महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा मृतदेहाची विटंबना आपण होऊ दिली नव्हती. सगळं प्रशासन आणि तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली, सहकार्य केलं, त्याच्यामुळे महाराष्ट्र वाचला. आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करता कोरोना काळामध्ये घोटाळा झाला, खिचडीचा घोटाळा. मग तुमचेच कर्नाटकामधले ते बसवगौडा, यत्नाळ, चेन्नी तलाजी आपको मालूम होगा, आपके अगल बगल कर्नाटका में है.
भाजपचेच आमदार त्यांनी जाहीर आरोप केला, कारण त्यांना काहीतरी विचारणा केली तर त्यांनी सरळ ठणकावून सांगितलं, मोदी आणि शहाना तुम्ही मला नोटीस पाठवाच, मी तुमची सगळी कुलंगडी बाहेर काढतो, कसा कोरोना काळामध्ये तुम्ही 40,000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा केलेला आहे रुपयांचा, हा मी बाहेर काढतो. आणि पुढे ते म्हणाले की तेव्हा भाजपचं सरकार होतं, पण तरी देखील भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारीच आहे. आज तुम्ही जे आमच्यामध्ये लढाया लावतायत, मारामाऱ्या लावतायत, शिवसेना प्रमुखांची घराणेशाही तुम्हाला रुचत नाही, गद्दारांची घराणेशाही तुम्हाला चालते. काल कल्याणमध्ये गेलो होतो, तिकडे गद्दार त्यांचा मुख्यमंत्री आणि त्याचं कार्ट, त्याला तुम्ही उमेदवारी दिली. म्हणजे ही सगळी तुमची पालखी वाहणारी, तुमचे तळवे चाटणारे गद्दार तुम्हाला चालतात, त्यांची घराणेशाही चालते, पण शिवसेना प्रमुखांची चालत नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन या व्यक्तीने भाजपाची पाळं मुळं रुजवण्यासाठी मेहनत घेतली, प्रमोद महाजन नसते तर शिवसेना भाजपा युती झाली नसती, आणि प्रमोद महाजन जर असते तर नरेंद्र मोदी नाव दिसलं नसतं, प्रमोद महाजन पंतप्रधान झाले असते. पण गद्दारांच्या मुलांना तुम्ही उमेदवारी देता आणि ज्यांनी तुमच्या पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजनच्या मुलीला, पूनम महाजनला तुम्ही तिकीट नाकारता. आमच्याकडचे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले ज्यांच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या धाडी टाकल्या तुम्ही, त्यांना उमेदवारी दिल्या. मग पूनम महाजनचा गुन्हा काय तुम्ही सांगा ना, जरी तुमच्या पक्षात असली तरी मी तुम्हाला विचारतोय मोदीजी, कारण प्रमोदजी आणि माझे हे भावाभावाचे संबंध होते. पण काही नाही, शेंडा नाही, बुडखा नाही, तुम्ही जगा नाही तर मारा, पण मला पंतप्रधान करा. मग उद्धव ठाकरे त्याच्या मुलासाठी लढतोय, पवारसाहेब त्यांच्या मुलीसाठी लढतायत. अहो मोदीजी, आम्ही लढतोय की नाही जनता ठरवेल काय करायचं ते, पण तुम्ही स्वतः तिसऱ्यांदा बोल्यावरती चढताय, त्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं. आणि म्हणून मी एक शेवटची एक कविता जी संपत सरल हे जे कवी आहेत त्यांनी लिहिलेली आहे. संपत जी, आपकी इजाजत लिए बगैर मैं पढ़ रहा हूं, मला काय हक्कभंगाची वगैरे नोटीस पाठवू नका, कारण मी जनतेसाठी तुम्ही लिहिले म्हणून जनतेसाठी हिंदीतली कविता वाचतोय. त्यांनी काय सांगितलं की एक राजा होता, राजा ने सुशासन के लिए तमाशाई शैली अपनाई, प्रजा ने साफ पानी के लिए आवाज उठाई, राजा ने बहती नदी पर हवाई जहाज तैरा दिया, खाली हाथों ने काम मांगा, राजा अपने हाथ पीछे बांध रस्सी से लटकी जिलेबियां खाने को उछलने लगा, बस्ती में आग लग गई, राजा ने आग लगे गोल चक्कर से आर पार कूदना शुरू किया, प्रजा ने मुद्रा स्थिति और मुद्रा अवमूल्यन, म्हणजे रुपयाचं अवमूल्यन वगैरे ह्या ज्या भानगडी असतात की स्थिति पर ध्यान देने को कहा, राजा गुफा में ध्यान की मुद्रा में बैठने लगा. म्हणजे जे जे प्रश्न आपण उपस्थित करतो त्याला बगल कशी द्यायची हे मोदीजी करतायत. समोरचे प्रश्न जणू काही संपलेच आहेत आणि मग हिंदू मुसलमानामध्ये आगला. आता केजरीवाल साहेब आलेत, केजरीवाल साहेबांना कशाला अटक केलेली, कोणीतरी. केजरीवाल जी, मैं आपको बताता हूं, यहाँ कल्याण में भाजपा का एक विधायक है गणपत गायकवाड, त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला आणि प्रेसने त्यांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं हो मी गोळीबार केला. पण जर या मिंद्याच्या हातामध्ये हे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू होईल. आणि सुनी सुनाई बातों पर आपके ऊपर जो कार्रवाई की, ते गणपत गायकवाडचं स्टेटमेंट चॅनलकडे आहे, वृत्तपत्रात आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की माझे करोडो रुपये मिंदेकडे आहेत, क्यों नहीं ईडी एकनाथ शिंदे की इंक्वायरी करती, मिंदे की इंक्वायरी क्यों नहीं करते. केवळ तुमच्याकडे आले म्हणजे ही तुमची गॅरंटी की भ्रष्टाचार करा, जेवढं खायचं तेवढं खा, पण खाऊन भाजपात या, आपको कुछ भी नहीं होगा, बाल बाका नहीं होगा, ये मेरी गॅरंटी आहे, मोदी जी की गॅरंटी आहे. या सगळ्या गॅरंट्या, करंटी गॅरंटी या आता बस झाली. आजपर्यंत महाराष्ट्राच्या तुम्ही पाठीत वार केला. मी प्रत्येक सभेत सांगतो तेच तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र भोळा आहे, बाभळा आहे, पण हा महाराष्ट्र मूर्ख नाही आहे. महाराष्ट्राला जर का कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर महाराष्ट्र सुद्धा प्रेमाने आलिंगन देईल. पण जर कोणी पाठीत वार केला
तर महाराष्ट्र वाघ नख काढून कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही आणि महाराष्ट्राने आता वाघ नख बाहेर काढलेली आहे. आणि म्हणूनच ही लढाई आम्ही व्यासपीठावर जमले त्यांची नाही आहे, ही लढाई तुमची आहे. तुम्ही ठरवायला पाहिजे की तुमचं भविष्य काय असणार आहे. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे का गुलामी पाहिजे. तुम्हाला सगळं मोकळं पाहिजे, बोलण्याचा वगैरे अधिकार पाहिजे. तुमचे तुम्ही स्वामी व्हायला पाहिजेत की मोदींचे लाचार व्हायला पाहिजेत, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. आणि मला खात्री आहे ज्या तळमळीने मी तुमच्याशी बोलतोय, करोना काळामध्ये जे जे मी बोललो ते तुम्ही ऐकलात. करोना व्हायरसपासून म्हणूनच आपण वाचलो. आता या हुकुमशहाच्या व्हायरसपासून देशाला वाचवण्यासाठी एकच हिम्मत करून फक्त एका बोटाने या हुकुमशहाला गाडून टाका. आणि जिथे जिथे शिवसेनेची मशाल आहे ती मशाल यांच्या बुडाला अशी लावा की पुन्हा हे महाराष्ट्रात येता कामा नयेत. जिथे काँग्रेसचा हात आहे तो हात त्यांच्या असा बसला पाहिजे की ते पुन्हा येता कामा नयेत. आणि तुतारी तर अशी वाजली पाहिजे की यांची भीतीने बोबडी वळली पाहिजे. एकजुटीने हा आपल्या हुकुमशाही विरुद्धचा लढा नुसता लढायचा नाही तर तो आपल्याला जिंकायचा आहे. आणि तो जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही हा विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धव साहेब. महाविकास आघाडीचा आणि यानंतर मी विनंती करतो आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना की त्यांनी या सभेला संबोधित करावं. भारत माता की, भारत माता की, इनकलाब, इनकलाब, वंदे वंदे. मंच पे मौजूद कांग्रेस के अध्यक्ष खड़गे साहब, असली शिवसेना के अध्यक्ष उद्धव ठाकरे जी, असली एनसीपी के अध्यक्ष शरद पवार जी, इंडिया गठबंधन के देश भर से आए हुए सभी सीनियर नेतागण और इतनी भारी संख्या में आए हुए मेरे सभी प्यारे बहनों, भाइयों, माताओं, बुजुर्गों, बच्चों, आप सबको मेरा नमस्कार, सबको मेरा प्रणाम. दोस्तों, आज आप लोगों के बीच में आके मुझे बहुत अच्छा लग रहा है. सीधे जेल से आ रहा हूं आप लोगों के बीच में. जेल का जवाब, जेल का जवाब. दिल्ली से आया हूं झोली फैला के आपसे भीख मांगने के लिए. मेरे भारत को बचा लो, मेरे देश को बचा लो. हमारे देश को प्रधानमंत्री जी तानाशाही की तरफ ले जा रहे हैं. हमारे देश को बाबा साहब अंबेडकर ने एक शानदार संविधान दिया था, जनतंत्र का. जनता चुनेगी, वोट करेगी, लोग चुने जाएंगे, वो शासन करेंगे. जिनको जनता चुनेगी वो शासन करेंगे. जनता के मुताबिक काम किए. अब धीरे 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 प्रधानमंत्री जी ये जनतंत्र खत्म करना चाहते हैं. मेरा उदाहरण लीजिए. दिल्ली में हमें 2015 में दिल्ली में 70 सीट हैं, विधानसभा में 70 सीट हैं. 70 में से 67 सीट 67 सीट आम आदमी पार्टी को मिली थी. 5 साल बाद चुनाव हुए 2020 में और 2015 में 67 सीट आम आदमी पार्टी को
3 सीट बीजेपी को। 2020 में 70 में से 62 सीट आम आदमी पार्टी को, 8 सीट बीजेपी को। तो मोदी जी ने देखा कि दिल्ली में आम आदमी पार्टी को हरा नहीं सकते, तो मोदी जी ने एक षड्यंत्र रचा, एक फर्जी केस बनाया, उसमें मनीष सिसोदिया को, सतिंदर जैन को, सबको उसमें गिरफ्तार किया और फिर मुझे गिरफ्तार कर लिया। अगर हरा नहीं सकते तो गिरफ्तार कर लो। उन्हें लगा कि गिरफ्तार करेंगे तो केजरीवाल को इस्तीफा देना पड़ेगा, लेकिन केजरीवाल ने तय किया सरकार जेल से चलाएंगे। मैंने इस्तीफा नहीं दिया, सरकार जेल से चलाएंगे। अगर मोदी जी जनतंत्र को जेल में कैद करेंगे तो हम जनतंत्र को जेल से चला के दिखाएंगे। मैं एक बहुत छोटा सा आदमी हूं। हमारी एक छोटी सी पार्टी है, 2 राज्यों में है, पंजाब में, दिल्ली में। मैं सोच रहा था मोदी जी ने मुझे गिरफ्तार क्यों किया। मेरे जैसे छोटे से, वो तो इतने बड़े आदमी हैं, इतना उनके पास साधन है, तमाम उनके पास रिसोर्सेज हैं, मुझे क्यों गिरफ्तार किया। मुझे गिरफ्तार किया क्योंकि दिल्ली के गरीब बच्चों के लिए मैंने अच्छी शिक्षा का इंतजाम किया। दिल्ली के गरीब बच्चों के लिए मैंने अच्छे सरकारी स्कूल बनाए, शानदार सरकारी स्कूल बनाए। मोदी जी नहीं चाहते कि गरीब बच्चों के लिए अच्छे स्कूल बनाए जाएं, वो इस काम को रोकना चाहते हैं, इसलिए उन्होंने मुझे गिरफ्तार किया। मैंने मान लो 500 स्कूल बनाए। मोदी जी आपका बड़प्पन तो तब था आप 5000 स्कूल बनाते, आप तो इतने बड़े आदमी हो, आप 5000 स्कूल बनाते तब आपका बड़प्पन था। आपने केजरीवाल को गिरफ्तार करके स्कूलों का काम रोक दिया दिल्ली के अंदर। मुझे गिरफ्तार इसलिए किया क्योंकि दिल्ली में मैंने इतने सारे मोहल्ला क्लिनिक, गली गली में मोहल्ला क्लिनिक, अस्पताल बनाए शानदार, सबका इलाज मुफ्त कर दिया, दवाइयां, टेस्ट, सब कुछ मुफ्त कर दिया 2.5 करोड़ दिल्ली के लोगों के लिए। मोदी जी ये काम रोकना चाहते हैं, इसलिए मुझे गिरफ्तार किया। और विडंबना देखिए, दिल्ली के लोगों के लिए मैंने सारी दवाइयां मुफ्त कर दी, लेकिन जब मैं तिहाड़ जेल में गया 15 दिन तक मेरी दवाइयां बंद करवा दी मोदी जी ने तिहाड़ जेल के अंदर। मैं शुगर का मरीज हूं 20 साल से, और 10 साल से इंजेक्शन ले रहा हूं इंसुलिन के। रोज 4 इंजेक्शन लगते हैं मेरे को इंसुलिन के, 52 यूनिट इंसुलिन लेता हूं रोज। लेकिन जब मैं तिहाड़ गया, मोदी जी ने मेरे इंजेक्शन बंद करा दिए। 15 दिन तक मेरी 300 पहुंच गई शुगर, 350 पहुंच गई शुगर। मैं बोलता रहा वहां पे अफसरों को, कर्मचारियों को, मुझे इंसुलिन चाहिए, उन्होंने नहीं दी। बोले ऊपर से आदेश है, इंसुलिन नहीं दे सकते। अगर किसी आदमी को कई दिनों तक शुगर हाई रहे तो उसकी किडनी खराब हो जाती है, उसका लिवर खराब हो जाता है। मुझे नहीं पता ये क्या करना चाहते थे मेरे साथ, लेकिन इतिहास गवाह है, ऐसे बहुत सारे किस्से हुए हैं जब विरोधियों को और विपक्षी पार्टी के लोगों को जेल में डाल के उनके शरीर को खराब कर दिया गया। मुझे गिरफ्तार इसलिए किया गया क्योंकि दिल्ली के सभी लोगों की मैंने बिजली मुफ्त कर दी। दिल्ली में लोगों का बिजली का बिल 0 आता है। मैं मोदी जी को कहना चाहता हूं कि आपकी बड़प्पन तो तब होता जब आप पूरे देश के लोगों की बिजली मुफ्त कर देते। आपने दिल्ली के लोगों की बिजली आप रोकना चाहते हो, इसलिए आपने मुझे गिरफ्तार किया। अब दोस्तों, ये लोग कह रहे हैं कि मुझे 2 तारीख को दोबारा जेल जाना है। मैं जेल जाऊंगा कि नहीं जाऊंगा ये आपके हाथ में है। अगर आपने इंडिया गठबंधन को जिता दिया, अगर आपने इंडिया गठबंधन की सरकार बना दी तो मुझे जेल जाने की जरूरत नहीं पड़ेगी। और अगर आपने कमल का बटन दबाया तो मुझे दोबारा जेल जाना पड़ेगा। तो जो लोग मुझे जेल भेजना चाहते हैं कमल दबा देना, और जो मुझे आज़ाद देखना चाहते हैं इंडिया गठबंधन को जिता देना। जब आप बटन दबाने जाओ तो इस बार बटन
केजरीवाल को जेल भेजने या केजरीवाल को आजाद करने के लिए दबाना। रशिया का नाम सुना है? रशिया, पुतिन ने क्या किया? जितने विपक्षी नेता थे उनको सबको कैद करके जेल में डाल दिया या मरवा दिया और फिर चुनाव करवाए। 87% वोट मिल गए, 87%। जब विपक्षी नहीं होगा, लड़ने वाले नहीं होंगे, सारे वोट आप ही को मिलेंगे। बांग्लादेश में भी अभी ऐसा हुआ, उसने सारे विपक्षी नेताओं को जेल में डाल दिया और शेख हसीना जीत गई। पाकिस्तान में भी यही हुआ, इमरान खान को जेल में डाल दिया, उसकी पार्टी छीन ली, उसका सिंबल छीन लिया, जीत गए। अब मोदी जी भी हमारे देश को पाकिस्तान और बांग्लादेश बनाना चाहते हैं। इंडिया गठबंधन भारत देश को दुनिया का नंबर 1 देश बनाना चाहता है। मोदी जी भारत को बांग्लादेश और पाकिस्तान बनाना चाहते हैं। तय आपको करना है कि आप भारत को किस तरफ ले जाना चाहते हो, बांग्लादेश और पाकिस्तान की तरफ या दुनिया का नंबर 1 देश बनाना है। अब यही काम मोदी जी देश में कर रहे हैं, हमारे देश में, कि सारे विपक्ष को खत्म कर दो। उन्होंने मेरे को गिरफ्तार कर लिया, कांग्रेस का अकाउंट फ्रीज कर दिया। चुनाव के एक महीना पहले उन्होंने कांग्रेस का अकाउंट फ्रीज कर दिया। अब हमारा अकाउंट फ्रीज करने जा रहे हैं। सुप्रीम कोर्ट के अंदर इनके वकील ने बोला है केंद्र की आम आदमी पार्टी का अकाउंट फ्रीज करेंगे। शिवसेना के उन्होंने 2 टुकड़े कर दिए, शिवसेना के 2 टुकड़े कर दिए, एनसीपी के 2 टुकड़े कर दिए, स्टैलिन के कई मंत्रियों को गिरफ्तार कर लिया, ममता दीदी के कई मंत्रियों को गिरफ्तार कर लिया। सारे विपक्ष को तहस नहस करने के बाद मोदी जी कहते हैं आओ चुनाव लड़ते हैं। ये तो कायर लोग कहते हैं ऐसे। अरे मोदी जी दम में तो आंख में आंख डाल के छाती चौड़ी करके चुनाव की तरह लड़ो ना। सबके अकाउंट फ्रीज कर दिया, सबको जेल में डाल दिया। इस वक्त मोदी जी एक बड़े खतरनाक मिशन पे काम कर रहे हैं, बहुत खतरनाक मिशन है, आपको पता नहीं, अंडरग्राउंड चल रहा है। उस मिशन का नाम है 1 नेशन 1 लीडर। इस देश में वो चाहते हैं मोदी जी एक ही नेता होना चाहिए। उसके लिए वो 2 लेवल पे काम कर रहे हैं। एक लेवल जितने विपक्ष के नेता हैं एक एक करके सबको जेल में डाल रहे हैं, कईयों को डाल दिया, और अगर वो जीत गए, भगवान ना करे वो जीते, अगर वो जीत गए, मैं आपको चैलेंज करता हूं अगले चुनाव तक ठाकरे साहब भी जेल में होंगे, खड़गे साहब भी जेल में होंगे, राहुल गांधी भी जेल में होंगे, प्रियंका भी जेल में होगी, केजरीवाल तो है ही जेल में, शरद पवार साहब भी जेल में होंगे, ममता जी भी जेल में होंगी, स्टैलिन भी जेल में होंगे, पिनराई विजयन भी जेल में होंगे। तो एक उनके लेवल पे काम कर रहे हैं, विपक्ष को सबको जेल में डाल दो, जैसे पुतिन ने, शेख हसीना ने, जैसे पाकिस्तान वालों ने जेल में डाला। और दूसरे लेवल पे उनकी अपनी बीजेपी पार्टी में जितने नेता हैं सबको पैदल कर दिया, सबकी राजनीति खत्म कर दी। देवेंद्र फडणवीस को खत्म कर दिया, उन्होंने शिवराज सिंह चौहान को खत्म कर दिया, वसुंधरा राजे को खत्म कर दिया, डॉक्टर रमन सिंह को खत्म कर दिया, खट्टर साहब को खत्म कर दिया। एक ही बचा है, कौन है? अगला किसका नंबर है? अगला किसका नंबर है? सारा देश जानता है अगला नंबर योगी आदित्यनाथ का है। अगर ये जीत गए तो 2 महीने के अंदर योगी आदित्यनाथ को उत्तर प्रदेश के सीएम पद से हटा देंगे ये लोग। बड़ा खतरनाक, एक ही नेता बचेगा और वो भी बस वही राज करना चाहते हैं। लेकिन एक और चीज है, 2014 में जब मोदी जी प्रधानमंत्री बने थे, उन्होंने एक नियम बनाया बीजेपी के लिए कि जो नेता 75 साल का हो जाएगा बीजेपी में, उसको रिटायर करना पड़ेगा, उसको अपना पद छोड़ना पड़ेगा, उसको टिकट नहीं मिलेगी, और अगर वो किसी पद पे काम कर रहा है तो उसे इस्तीफा देना पड़ेगा। उस रूल के तहत उन्होंने सबसे पहले आडवाणी जी को रिटायर किया, फिर मुरली मनोहर को रिटायर किया, फिर उन्होंने सुमित्रा महाजन को रिटायर किया, फिर उन्होंने यशवंत सिन्हा को रिटायर किया और कई लोगों को रिटायर किया। साल 17 सितंबर को मोदी जी 75 साल के हो रहे हैं।
और मोदी जी ने तय किया है वो अपने बाद अमित शाह को प्रधानमंत्री बनाएंगे। मोदी जी ने तय किया है वो अपने बाद अमित शाह को, तो इस बार मोदी जी अपने लिए वोट नहीं मांग रहे, अमित शाह के लिए वोट मांग रहे हैं। अमित शाह को प्रधानमंत्री बनाने के लिए वोट मांग रहे हैं। आप अपने आसपास जितने बीजेपी के सपोर्टर हैं, बीजेपी के वोटर हैं, बीजेपी के भक्त हैं, उनको बोलना अगर वो वोट डालने जाएं, ये सोच के जाएं कि वो अमित शाह के लिए वोट दे रहे हैं, मोदी जी के लिए वोट नहीं दे रहे हैं। आंख बंद कर लें और सोचें कि मोदी जी की बजाय अमित शाह प्रधानमंत्री बनने वाले। और उसमें भी जितने पिछले 2 साल से इस पे काम कर रहे हैं मोदी जी, जितने नेता थे बड़े छोटे बीजेपी के अंदर, सबको खत्म कर दिया। शिवराज सिंह चौहान को, वसुंधरा राजे को, डॉक्टर रमन सिंह, योगी आदित्यनाथ को 2 महीने में हटा देंगे ताकि रास्ता साफ हो जाए, अमित शाह बचे केवल। ये बात मैंने जेल से निकलने के अगले दिन प्रेस कॉन्फ्रेंस करके कही थी। जैसे ही मैंने कहा, सबसे पहले अमित शाह बोले नहीं नहीं मोदी जी रहेंगे हमारे 5 साल प्रधानमंत्री, मोदी जी रहेंगे। उसके बाद एक के बाद एक ही दिन में 24 घंटे में इतने नेताओं ने कहा मोदी जी रहेंगे प्रधानमंत्री, मोदी जी। मोदी जी ने नहीं कहा, मोदी जी देश के सामने कह दे कि वो रूल तो मैंने अडवाणी जी से छुटकारा पाने के लिए बनाया था, मैं तो रहूंगा। या तो मोदी जी कह दे भाई मैं तो रहूंगा, पर अप्लाई नहीं होता, ये तो मैंने अडवाणी जी की राजनीति खत्म करने के लिए बनाया था, उनको रास्ते से हटाने। लेकिन अभी तक मोदी जी नहीं बोले, इसका मतलब मोदी जी रिटायर करेंगे और यूपी के मुख्यमंत्री को हटाया जाएगा। मैं देख रहा हूं महाराष्ट्र में इन दिनों कुछ ज्यादा ही चक्कर लगा रहे हैं मोदी जी। अभी थोड़े दिन पहले आए, इतनी गंदी गालियां देते हैं वो, प्रधानमंत्री को ये शोभा नहीं देता। वो पवार साहब के लिए बोले भटकती आत्मा, ये शोभा देता है प्रधानमंत्री जैसे व्यक्ति को? शरद पवार जी की इतने सीनियर नेता हैं देश के, आपकी उनसे वैचारिक भिन्नता हो सकती है, अलग अलग पार्टी में हो सकते हैं, लेकिन थोड़ी सी इज्जत तो रखिए। 84 साल की उम्र है शरद पवार जी की, मोदी जी की 74 साल की उम्र है, 10 साल बड़े हैं उनसे, और उनको कहते हैं भटकती आत्मा। ये तो सड़क छाप बात है। वो उद्धव ठाकरे जी को कहते हैं, क्या बोले उद्धव ठाकरे जी को? नकली संतान। उद्धव ठाकरे जी को कहते हैं नकली संतान। ये कोई भाषा है प्रधानमंत्री की? इस तरह से बोलते हैं प्रधानमंत्री? ये शरद पवार की बेइज्जती नहीं है, ये उद्धव ठाकरे की बेइज्जती नहीं है, ये महाराष्ट्र के एक एक व्यक्ति की बेइज्जती है। इस बार जब वोट डालने जाओ तो ऐसा बटन दबाना कि महाराष्ट्र की इज्जत ऊंची हो और महाराष्ट्र की बेइज्जती का बदला लिया जाए। दोस्त, मेरे को इन्होंने 21 दिन की मोहलत दी है सुप्रीम कोर्ट ने। मुझे उम्मीद नहीं थी कि मैं जेल से बाहर आऊंगा इतनी जल्दी, लेकिन बजरंगबली की कृपा है मेरे ऊपर। बजरंगबली की कृपा है। अचानक एक दिन मैं सेल में बैठा था, मेरा 25 नंबर सेल है, जेल नंबर, अब दोबारा जाना है मुझे, आप लोग मुझे चिट्ठी लिख सकते हैं जेल में। सेल नंबर 25, जेल नंबर 2, तिहाड़ जेल। और मेरे सेल में 2-2 सीसीटीवी कैमरे लगा दिए मोदी जी ने, 2 सीसीटीवी कैमरे हैं, 24 घंटे मेरी मॉनिटरिंग होती है। 13 अफसर बिठा रखे हैं, एक एक अफसर के पास 2-2 टीवी स्क्रीन है जिस पे मैं कितने बजे उठता हूँ, बाथरूम कितने बजे जाता हूँ, कितनी देर टॉयलेट करता हूँ, खाना खाता हूँ, टीवी देखता हूँ, किताब पढ़ता हूँ, क्या करता हूँ क्या नहीं करता। आप सोच के देखो, अगर आपको ये पता चले कि 24 घंटे आपके हर मूवमेंट को कोई मॉनिटर कर रहा है, जीना मुश्किल हो जाता है। और 2 टीवी स्क्रीन प्रधानमंत्री जी के अपने दफ्तर में लगे हुए, 24 घंटे मोदी जी मेरे को देखते हैं कि मैं क्या कर रहा हूं। तो
तो एक दिन मैं टीवी देख रहा था, अचानक मुझे पता चला कि सुप्रीम कोर्ट ने मेरे को बेल दे दी। मैं 21 दिन के लिए बाहर आ गया। मुझे बहुत खुशी हुई, उसी वजह से आज आप लोगों के बीच में आने का मौका मिला। लेकिन मैंने भी ठान लिया है, ये 21 दिन का एक एक सेकंड, एक एक क्षण, एक एक पल मैं देश को बचाने के लिए गुजारूंगा। 24 घंटे काम कर रहा हूं। कल सवेरे लखनऊ गया था, फिर पंजाब गया, आज सवेरे पंजाब में था, आज मैं अभी बॉम्बे आया हूं, अभी भिवंडी गया था, भिवंडी से बॉम्बे आया हूं, अब रात को दिल्ली निकलूंगा। उसके बाद झारखंड जाना है कल या परसों में। पूरे देश में घूम के मेरा एक ही लक्ष्य है, किस तरह से अपनी भारत माता को बचाना है, देश को बचाना है, तानाशाही से बचाना है। दोस्तों, मैं तो आज आपको एक ही चीज बोल के जाऊंगा, जैसा मैंने कहा, अगर इनकी सरकार आ गई तो ये ठाकरे साहब को भी, शरद पवार जी को भी, सबको जेल में डाल देंगे। तो जो करे उद्धव ठाकरे से प्यार, उसे करना होगा मोदी को इनकार। जो करे शरद पवार को प्यार, उसे करना होगा मोदी को इनकार। और अंत में मैं कहना चाहता हूं, इंडिया गठबंधन के यहां पे 3 पार्टनर्स हैं, शिवसेना, एनसीपी और कांग्रेस। मैंने एक वीडियो देखा, मैं बड़ा चिंतित हो गया वो वीडियो देख के सोशल मीडिया पे। एक व्यक्ति ने वोट दे के बाहर निकला, उससे मीडिया वाले ने पूछा किसको वोट दिया? बोला शरद पवार को। बोला कौन से निशान पे? बोला घड़ी के निशान पे। अभी बहुत कन्फ्यूजन है लोगों में, इस कन्फ्यूजन को दूर करना बहुत ज़रूरी है। लोग, मैं देख रहा हूँ, बड़ी ज़बरदस्त तरीके से बीजेपी को नकार रहे हैं, लेकिन अगर गलत सिंबल पे वोट डल गया तो बड़ी मुश्किल हो जाएगी। आप सब लोगों की जिम्मेदारी है, जितने लोग आज यहाँ आए हैं, वापस जाके अपने अपने मोहल्ले में, अपने अपने गांव में, अपने अपने पड़ोस में बोल देना कि असली शिवसेना का सिंबल बदल गया है, असली शिवसेना का सिंबल ये है, मशाल है। ये बताना पड़ेगा सबको, बताना पड़ेगा सबको। और असली एनसीपी का सिंबल जो है वो अब घड़ी नहीं है, वो तुतारी बजाने वाला आदमी है। वो बताना पड़ेगा सबको, हम सबकी जिम्मेदारी है। पार्टी अपना काम कर रही है, लेकिन पार्टी के साथ साथ जनता की भी जिम्मेदारी है। और लास्ट में एक ही चीज कहूंगा, 4 तारीख को जब नतीजे आएंगे, मैं तब तक जेल जा चुका हूंगा, जेल से नतीजे देख रहा हूंगा। पिछली बार 48 में से 42 सीट एनडीए की आई थी, इस बार 48 में से 42 सीट इंडिया गठबंधन की आनी चाहिए। अगर 48 में से 42 सीट इंडिया गठबंधन की आई तो मुझे जेल के अंदर बड़ा सुकून मिलेगा। आप सब लोगों ने, इंडिया गठबंधन के सभी नेताओं ने, ठाकरे साहब ने, पवार साहब ने, खड़गे साहब ने आज मुझे यहाँ आमंत्रित किया, बोलने का मौका दिया, बहुत बहुत शुक्रिया। और इतने प्यार से आप सब लोगों ने सुना। आप लोग खुश रहें, स्वस्थ रहें, भगवान आपका खूब खुशियां दे। भारत माता की। धन्यवाद केजरीवाल जी। आणि आता आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। आणि फाशीत सहकारी बंधू या ठिकाणी यायला